A name who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक शनिवारी एक नवीन विषय घेऊन येत असतो। जो विषय असतो तुमच्या टेक्निकल विषया एवढाच महत्त्वाचा। आजचा विषय हा अजून वेगळा आणि खूप महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या संपूर्ण आठवड्यामध्ये एक बातमी सर्व प्रकारच्या मीडियामध्ये, मग ते मेनस्ट्रीम मीडिया असो, त्याच्यानंतर तुमचा सोशल मीडिया असो किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म असो, एक बातमी प्रचंड व्हायरल झाली आणि ती होती UPSC सिलेक्शन IAS संबंधीची बातमी। या बातमीमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला। संशयाची सुई फक्त त्या विद्यार्थिनी किंवा त्या विद्यार्थ्यावरतीच राहिली नाही, तर ही परीक्षा घेणारी आणि प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या UPSC सारख्या संस्थेच्या कार्यप्रणालीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बातमीबद्दल मला काहीही बोलायचं नाही, पण या बातमीतनं आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे आणि त्यातून बोध घ्यायचा आहे आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत। अर्थातच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन जे दिसतंय त्याला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला त्या वेळेत मिळेल। आणि तुम्हाला ही सिरीज आणि हा व्हिडिओ जर खरंच महत्त्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्कीच तुमच्या 5 मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा। ओके विद्यार्थी मित्रांनो, या बातमीमधनं जो बोध आहे आपल्यासाठी तो महत्त्वाचा आहे, कारण आपण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कठोर मेहनत करत असतो, जीव तोडून कष्ट करत असतो। आपले आई वडील, आपले भाऊ बहीण आपल्यासाठी जीवाचं रान करत असतात। आपले मित्रमंडळ आपल्यावरती विश्वास ठेवून असतात आणि त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता निर्विवाद यश कसं मिळवायचं हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं। तुम्ही म्हणाल सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर मित्रांनो, तुमचं यश हे निर्विवाद, निष्कलंक आणि बावनखणी असलं पाहिजे। तुम्ही मिळवलेल्या यशाकडे संशयाने बघायची कुणाची टापही व्हायला नको। यश मिळवायला अपार कष्ट लागतात, पण मिळालेल्या यशाची नशा जर डोक्यात गेली तर कमावलेली प्रतिष्ठा मातीत मिसळायला वेळ लागत नाही। मग आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नियमांचे उल्लंघन खरंच नको। परीक्षा आपल्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यात चांगले गुण मिळवणं, यश मिळवणं, स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असलं पाहिजे आणि ते स्वप्न असतं। मात्र काही विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी चुकीचा मार्ग किंवा ज्याला आपण गैरमार्ग म्हणतो तो स्वीकारतात, आणि ते म्हणजे परीक्षा नियमांचं उल्लंघन। WCD परीक्षेतील जो प्रकार झाला हे एक ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहे। ज्या विद्यार्थ्याने, अर्थातच मी त्याला विद्यार्थी म्हणणारच नाही, त्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला, त्याला अधिकारी तर होता आलंच नाही, पण तो आता तुरुंगामध्ये खडी फोडायला गेलाय। तेच मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा, आणि साधी शिक्षा नाही तर कठोर शिक्षा ही भोगावी लागली। तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून उल्लंघन नकोच नको। सगळ्यात महत्त्वाचं की नैतिकतेचा प्रश्न। परीक्षा नियमांचं उल्लंघन करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचंच आहे। परीक्षा ही आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची परीक्षा असते आणि चुकीच्या मार्गाने यश मिळवणं हे योग्य नाही। अनुचित फायद्याबद्दल बोलायचं झालं तर जे विद्यार्थी नियमांचं उल्लंघन करतात ते इतरांपेक्षा त्याचा फायदाच घेत असतात, गैरफायदा घेत असतात, अनुचित फायदा घेत असतात। ते इतर विद्यार्थ्यांवरती नक्कीच अन्यायकारक आहे। त्यांना डावलून तुम्ही सिलेक्ट झालेले आहेत। त्यांच्या मेहनतीचं मूल्य तुम्ही तुमच्या वागण्यातनं, तुमच्या गैरप्रकारातनं कमी केलेलं आहे। उल्लंघन करून पद मिळेलच असं नाही, आणि समजा मिळालंच
तर सतत भीतीची टांगती तलवार आयुष्यभर तुमच्या डोक्यावरती लटकत राहणार आहे. मित्रांनो, परीक्षा नियमांचं उल्लंघन नकोच. दुसरी गोष्ट की शिक्षेची शक्यता. आपल्याला माहिती आहे कायदे झालेले आहेत, कठोर कायदे व्हायला लागलेले आहेत, सुरुवात झालेली आहे. परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. यामध्ये निलंबन असेल, पदच्युती असेल, म्हणजे पदोन्नती जसं असतं तसं डिमोशन सुद्धा होऊ शकतं, पदवी रद्द करणं असू शकतं, किंवा तुम्ही ज्या टप्प्याला आहात त्या टप्प्याच्या अगोदरचे सर्व परीक्षेचे जे टप्पे तुम्ही पार केलेले आहेत ते सगळं रद्दबादल होऊ शकतं आणि याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या भविष्यातील करिअरवरती नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. शासकीय यंत्रणा याबाबत एकदम ज्याला काय म्हणतो आपण की खूपच जागृत झालेले आहेत. सगळ्यांचं लक्ष आहे, CCTV कॅमेराज आहे, RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत. प्रत्येक गोष्टीवरती विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं लक्ष आहे. शासकीय यंत्रणा ज्या जागृत झालेल्या आहेत, जर त्यांना तुमच्या परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत किंवा त्याच्या परीक्षा परिणामाबाबत थोडा जरी संशय आला तरी तुम्हाला शासनात नोकरी मिळणार नाही. तुम्हाला कुठेही अप्लाय सुद्धा करता येणार नाही. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणून गैरमार्ग नकोच. बरं, मार्ग कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा नंबर 1, वेळेचे नियोजन आणि चांगला अभ्यास करा. परीक्षेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करा, वेळापत्रक टाइम टेबल बनवा, पुरेसा अभ्यास करा, सर्वोत्तम परिणामासाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करा, म्हणजे फोकस राहा. नंबर 2, समजून घेणे आणि लक्षात ठेवणे, ज्याला आपण काय म्हणतो की अंडरस्टँड आणि रिकॉलिंग. केवळ मजकूर पाठ करून किंवा एखादा डेटा पाठ करून जमणार नाही, तर तो पाठ करण्याऐवजी त्याचा जो कन्सेप्ट आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. नोट्स बनवा. तुमचं जे रिकॉलिंग पॉवर आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, ज्याला स्मरणशक्ती वाढवणं म्हणतो आपण, त्याची तंत्र आहे वेगवेगळी, ती वापरा. नंबर 3, नमुना प्रश्न आणि सराव, म्हणजेच तुमचे PYQ असेल, तुमचं टेस्ट सिरीज असतील आणि त्याचं ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिकली प्रॅक्टिस. मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका असेल, PYQ असेल, टेस्ट पेपर्स असतील, त्याची सगळी जी आखणी आहे, मांडणी आहे, बायोमेट्रिक क्लॉक लावून सेट करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची सवय झाली पाहिजे आणि तुम्हाला त्या अभ्यासामध्ये रममाण झाला पाहिजे. यश नक्की मिळेल. नंबर 4, पॉझिटिव्ह राहणे आणि आत्मविश्वास, ज्याला सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो आपण. परीक्षेपूर्वी आणि परीक्षेदरम्यान सकारात्मक राहणे खूपच महत्त्वाचे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आणि फोकस्ड. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षमतेवरती, तुमच्या पोटेन्शियलवरती विश्वास ठेवा. ते एकमेव शस्त्र आहे जे तुम्हाला कामी येईल. नंबर 5, गोल हा फोकस असला पाहिजे, ध्येय निश्चित असलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण जे ध्येय आपलं सक्सेस करायचं, जे आपलं गोल आहे, जे ठरवलं आहे, त्याच्याबद्दल प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंबर 6, हार्डवर्क, कठोर परिश्रम. यश मिळवण्यासाठी हार्डवर्क करणं गरजेचंच आहे. शॉर्टकट त्याला नसतो. अभ्यासात लक्ष देणं, वेळेचं योग्य नियोजन करणं आणि सतत प्रयत्न करत राहणं हे आलंच पाहिजे. नंबर 7 आहे बघा, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण काय करू शकतो याची आपल्याला खात्री असलीच पाहिजे. बऱ्याचदा आपलं स्वतःचं पोटेन्शियल आपल्याला माहिती नसतं. 8वं आहे पॉझिटिव्ह अप्रोच. तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्हच असला पाहिजे. तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं सगळ्यात गरजेचं आहे. अडचणी येतातच, प्रत्येकालाच येतात. जो टॉपर येतो, रँकर येतो, त्यालाही अडचणी येतात, पण तो त्याला घेऊन बसत नाही, तो पुढे जातो. अडचणी आल्यावरही हार न मानता पुढे जात राहणं हे एका यशस्वी विद्यार्थ्याचं, ज्याला आपण म्हणतो की यशस्वी विद्यार्थ्याची गुण आहे. आणि शेवटचा आणि नंबर 9, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं योग्य नियोजन. यशस्वी होण्यासाठी वेळेचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. अभ्यासासाठी इतर छंद, आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देणं आणि एक प्रॉपर फ्रेमवर्क तयार करणं वेळेची,
मग त्याच्यामध्ये डेली प्लॅनिंग असेल, वीकली प्लॅनिंग असेल, इयर वाईज प्लॅनिंग असेल, एक्झाम होईपर्यंत प्लॅनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे राजमार्ग आहेत, हे योग्य मार्ग आहेत. त्यामुळे गैरप्रकार हे नक्कीच तुम्ही टाळायला पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आम्ही करत नाही, आम्ही त्या मार्गानेच जात नाही. नक्की विद्यार्थी मित्रांनो, 99% आपले विद्यार्थी चांगलेच आहेत. पण जे काही 1-2% विद्यार्थी किंवा बऱ्याचदा विद्यार्थी नसतात त्या प्रकारचे, पण कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो की हव्यास म्हणा, हाव म्हणा, लवकर सिलेक्शन होण्याची घाई म्हणा, कुठेतरी चुका करून बसतो आपण. खूप छोट्या छोट्या चुका करून बसतो आणि मग पछतावण्याशिवाय, आपल्या पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून एकच निष्कर्ष आहे, परीक्षा नियमांचे पालन करणे हे केवळ परीक्षा यशस्वी होण्यासाठी नाही, तर एक जबाबदार नागरिक, भविष्यातील एक जबाबदार अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य आहे. योग्य मार्गाने अभ्यास करा, कठोर परिश्रम करा, तुम्हाला यश निश्चितच मिळेल. तुमचं यश हे निर्विवाद, निष्कलंक आणि बावनखणी म्हणजे खणखणीत नाणं असलं पाहिजे. द ब्युटिफुल थिंग अबाउट प्युअर सक्सेस इज दॅट नो वन कॅन टेक इट अवे फ्रॉम यू. नमस्कार, मी प्रमोद देशकरी.